महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता विभागातील शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाने आता गंभीर वळण घेतले आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे। प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे। या आंदोलनाचे पडसाद लवकरच मुंबईतील आझाद मैदानावर उमटणार आहेत। महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने बुधवार 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर बेमुदत संप पुकारण्यात आला। गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत असून यामुळे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। कर्मचाऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला, निवेदने दिली, मागण्या मांडल्या, मात्र प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। दररोज गाव पातळीवर स्वच्छता, पाणी पुरवठा, जनजागृती सारखी महत्त्वाची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। हा बेमुदत संप म्हणजे केवळ इशारा असून जर तातडीने मानधन अदा करण्यात आले नाही तर लवकरच मुंबई येथील आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। माझं नाव प्रदीप बद्रे, जिल्हा स्तरावर काम करतो स्वच्छ भारत मिशन मध्ये। आमचे मागील 4 महिन्यापासून पगार नाही आहे आणि वर्षभरात जर पाहिलं तर आमचे फक्त 3 वेळा पगार झालेले आहे आणि शासनाकडे वारंवार आम्ही याबाबत खूप सारा पत्रव्यवहार केला। जवळपास आतापर्यंत 50 ते 40 पत्र आम्ही शासनाला पाठवली आहे, पण त्यावर कुठलीही प्रकारची शासनानं दखल घेतलेली नाही आहे। केंद्र शासनानं जी तरतूद करून दिलेली होती त्या तरतुदीपेक्षा जास्त खर्च झाला असं शासन म्हणत आहे आणि राज्याने अजूनपर्यंत कुठली तरतूद न केल्यामुळं आमचे हे पगार रखडलेले आहे। आता मागील 5 वर्षात राज्यानं तरतूद न करणे ही सुद्धा अनाकलनीय गोष्ट आहे। त्याच्यामुळं आता नाइलाज असतो, म्हणजे 4 महिने आम्ही थांबलो म्हणजे ही एक परिसीमा ओलांडल्यानंतरची आमची स्टेप आहे। आम्ही कधीही काम बंद केलं नाही, काम बंद आंदोलन केलं नाही, आम्ही जनतेला वेठीस धरले नाही, कारण आमचं जे काम आहे स्वच्छतेशी निगडीत आहे, डायरेक्ट जनतेशी सेवा आहे आमची आणि त्या सेवेशी आम्ही बांधील आहोत। पूर्ण महाराष्ट्र आम्ही हागणदारी मुक्त केलाय। जे लोक उघड्यावर शौचालयाला जाणारी जी दुष्प्रथा होती ती आम्ही बंद करणारे लोक आहोत। आम्ही गावं पेटवलेली आहेत आणि गावं हागणदारी मुक्त केलेली आहे, अशी आम्ही लोक आहोत। आम्हाला सेवा म्हणून आम्ही हे सर्व्हिस करत आहोत, म्हणजे एक प्रकारची सेवाच आहे, त्याचा आम्ही मोबदला घेतो, हा भाग वेगळा आहे, पण सेवा हा त्याच्यातला सगळ्यात मोठा हे आहे। आणि अशा लोकांवर शासन जर बेफिक्रीपणे वागत असेल आणि 4 महिन्याचं वेतन रखडवत असेल, त्याच्यामुळं किती परिस्थिती आहे। काही लोकांचे आजारी आई वडील आहे, त्यांची सेवा आहे, मुलांची फी आहे, काही लोकांचे मुलं जे आहे उच्च शिक्षणासाठी बाहेर आहेत, त्यांच्या फीचं काय। आजकाल शिक्षण काही सोपं राहिलेलं नाही, त्यालाही खूप खर्च येतो। ह्या सगळी परिस्थिती अशी आली की लोक आता किडनी विकायची का असं आम्ही इथपर्यंत होऊन पोहोचलेलो आहे। संपावर किती अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत? आता सध्या तरी आहे जिल्ह्यातून 8 कर्मचारी आहेत जे या संपात सहभागी आहे आणि तालुका स्तरावरचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही मागण्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। तेही काही कालांतराने तेही आमच्या संपाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, पण तेही या संपात सहभागी होतील अशी आम्हाला आशा आहे। जिल्हा परिषदचे जे सगळ्या संवर्गाचे जे कर्मचारी आहे, म्हणजे लिपिक वर्ग संवर्ग आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। विस्तार अधिकारी जी जी संघटना आहे त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। ग्रामसेवक संघटना आहे त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। संपामध्ये जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर समोरचं पाऊल काय राहणार? आता आम्ही 9 तारखेला जे लाक्षणिक आंदोलन जे आहे ते मुंबईला जाऊन आझाद मैदानावर करणार आहे। त्या ठिकाणी आम्ही आमच्या जाऊन मागण्या मंत्रिमंडळासमोर सगळ्या मंत्र्यांना आम्ही भेटणार आहोत, मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटण्याची आमची तयारी आहे आणि आझाद मैदानावर सुद्धा आमचं आंदोलन 9 तारखेपासून होणार आहे। त्याच्यामध्ये राज्यातले बेमुदत संप आहे। पाणी व स्वच्छता विभागासारख्या आवश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जर उपासमारीची वेळ येत असेल तर हा गंभीर प्रश्न आहे। प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आणि कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।